हेच दान देगा देवा तुझा विसरन भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासे गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगन निशित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासन विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा प्रथमा ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन थानो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता अष्टसिद्धि नवनिधि के दाता हसबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान
की हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश प्रिय वितराग संपन्न हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु ज्ञानाची मूर्ती भक्तीची मूर्ती कारुण्याची मूर्ती वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवंताच्या पुढे मागणी मागतात विठाला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याकडे दान मागतात। या अभंगामध्ये 3 प्रकारचं दान मागितलं महाराजांनी। हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं, पूर्वार्धात मागितलं की देवा मला तुझा विसर नको पडू देऊ, असंच दान दे मला। हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी मागितलं देवा मला फक्त सत्संगती दे। आणि चौथ्या चरणात महाराज म्हणतात तुका मने गर्भवासी सुखे घालावी आम्हासी विठाला ज्ञानेश्वर महाराज कमी जास्त सेवेला प्रारंभ करत असताना अल्पसा परिहार अत्यंत महत्वाचा आहे। किम निमित्ताने आहे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने भव्य दिव्य त्रिदिनी महोत्सव ज्यांनी या महोत्सवाचं नियोजन केलं ते परम आदरणीय महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तिमत्व मृदंग महर्षी आमचे सचिन महाराज। दानामध्ये 5 प्रकार आहेत, भूदान, गोदान, सुवर्णदान आणि अन्नदान। आणि यापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान असेल तर विद्यादान। विठाला त्यांच्या मनाला वाटलं की ही विद्या आपल्याला मिळालेली कोणाला तरी दिली पाहिजे, म्हणून त्यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली। आणि आज तसं महाराष्ट्रातील फार मोठे कीर्तनकार उपस्थिती आहे। मला सुद्धा प्रश्न पडतो की काय बोलावं। परम आदरणीय जी टॉकीज फेमस ज्यांना आपण रोज टीव्हीला पाहत असतो, सायंकाळी 7 वाजता टीव्ही बघतात ना तुम्ही? हां, परमपूज्य आदरणीय विनोदाचार्य नरेंद्रजी महाराज गुरव आबांची उपस्थिती आहे, ज्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व आहे। काय एकदा बघा, जरा सर्च करा आणि बघा एकदा। परम आदरणीय महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्व आमचे चेतन महाराजांची उपस्थिती आहे। आणि ज्यांनी संगीताने खूप वेळ लावलं असे आमचे लाला महाराज, त्यांचं नाव वेगळं असून पण आम्ही प्रेमाने लाला महाराज म्हणत असतो। काय दुसरे इकडं महंत शास्त्री आमचे कीर्तन केसरी बालचंद्र महाराजांची उपस्थिती आहे। आणि आमचे हेमंत महाराज एक थोर व्यक्तिमत्व आहे, पण या कार्यक्रमाकरता भेट देण्याकरता आले, त्यांनाही धन्यवाद देतो मी। आणि महाराष्ट्रातील आज एवढे गायनाचारी आहेत की मला असं वाटतं की तुमच्या फक्त चाली ऐकावा। काय नाही, खरंच ना, खूप आनंद वाटला। अशी गंधर्वांची सभा कधीतरी येत असते एकत्रित, नाही तर मग भेटतात, मग त्यांना काही समजत नाही। काय काय असे म्हणतात अहो ज्यांना गाता येत नाही त्यांना माईक घेण्याची खूप हवस असते, काय त्यांना खूप गाव वाटतं। एक बाबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, गोकुळ महाराज मला कधी पेटे शकाने। अरे डांगऱ्या, तुझ्या तोंडात एक पट्टी नाही राहिली। आता हे शिकण्याचे दिवस आहेत का? आता थोडेफार फवारे मारणं खूप गरजेचं आहे, कारण कालची जी गर्दी होती ते सगळी निघून गेली। काय
आज दर्दी आहेत. विठ्ठला आणि गाण्याबद्दल जर म्हणाल तर महाराजांची अनेक प्रमाण आम्हाला बघायला मिळतात. गाता येईल तेनेची गावे हे हरी हरी मनावे हरे ना गायनाचे रंगी प्रमाण आलं ओघाने म्हणून दिलं बरं. म्हणून याच गावातलं आपले या गावातलं एक थोर व्यक्तिमत्व कीर्तन केसरी ज्ञानेश्वर महाराजांची उपस्थिती आहे. दुसरे आमचे गानकुकळा शरद महाराज आस्थानेकर आहेत. तिसरे आमचे पेटी मास्तर, पेटी नाही आहे आज पण तरी आपण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला बरं का. स्वप्नील महाराज आहेत. आणि आपल्या गावाचं भाग्य म्हणावं लागेल की ज्यांना 2 अभंग पाठ होत नाही, काय ज्यांचे 2 अभंग पाठ होत नाही, परंतु ज्यांचे जवळजवळ 4092 अभंग पाठ केले, ते आपल्या गावातलं रत्न तुकाराम महाराज आम्ही म्हणत असतो. त्यांना आपलं जीवन समर्पित केलं परमार्थाकरता. आणि असे महात्मे आपल्या गावात जन्माला आलेले आहेत. हे तुमचं सुद्धा काहीतरी पुण्य असेल. तसं आमचे सद्गुरूच एवढे मोठे आहेत. काय महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकारांनी त्यांच्याकडे अध्ययन केलेलं आहे. सद्गुरू आमचे श्रीगुरू भाऊ आणि भाऊंचे सगळे विद्वानांची ख्याती आहे. इकडं मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती खूप महान आहे बरं. त्यांच्या वयावर नका जाऊ, तुम्ही उंचीवर नका जाऊ. काय मला एखादा महाराज जर एक असा, आता अलीकडं काय आहे, ज्याला दाढी आहे, बॉडी आहे आणि गाडी आहे, तशांना खूप मोठं समजतात बरं का महाराज. परंतु त्यावर महत्त्व नसतं. काय किती विद्वान आहे असे आमचे साधू महाराजांची उपस्थिती आहे. इकडं कृष्णा महाराज भोसले आहेत. प्रवीण महाराज दरेकर आहे. ते प्रवीण दरेकर नाही बरं, प्रवीण महाराज याळीज आहेत. दुसरे आमचे वय झालं, मला बी काय ऐकायला येत नाही, जरा जोरात बोलत चला. आणि विनेकरीकडे जर पाहिलं सहज नारद महर्षींची आठवण येते. अख्खा आयुष्य महाराज विना घेण्यात. याच्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं. कोणी बी टाळ वाजवत नसतं. काय लक्षात घ्या, कोणीही टाळ वाजवत नाही, कोणीही मृदंग वाजवत नाही. ते भगवंताचं नाम मुखायण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. काय म्हणून अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. श्री संत नाथ महाराज म्हणतात, अव ज्यांच्या मुखामध्ये नाम येत नाही ते मुख नाही तर ते काय आहे, सर्पाचं बिळ आहे. सर्पाचे जय हो. सर्पाचे हरिमुखी गाता हर भजते
सुंदर प्रमाण दिलं महाराज. नाही तर काही काही प्रमाणात देतात, यष्टी गेल्यावर हात देतात, त्याला महत्व नाही. वेळात पाचर असे परफेक्ट बसली पाहिजे. काय महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. नामाविनमुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प नाही. अरे ते तुझं मुख नाही तर काय आहे? सर्पाचा बिळ आहे. आणि ती जीभ नाही तुझी तर काय आहे? नाग आहे. बरोबर आहे. जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. एकनाथ महाराजांची भाषा आहे महाराज ही. हा हा असं नका समजू की नाग्या नाग्या फुस आणि जिथं जागा असेल तिथं घुस, असं नाही बरं. आता काल महाराजांनी एवढे फवारे मारले, मला थोडं भरत लागणार आहे. हा नाही तर हे जे बसलेले ते निघून जातील. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. सगळ्यांचे नावं घेतले पण आमच्या गावकरीच राहून गेले हो. प्रवीण महाराजांची उपस्थिती आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत सुरक्षित असा व्यवस्थित कानाला ऐका येतो ते आपले याच गावचे सोनूदादा आहेत. सोनूदादा माझा भरोसा आहे ना? हां सोनूदादा आहेत आणि जे आपल्याकरता आवर्जून हाजरी लावली, काय ज्यांच्यामुळं आम्ही महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती झालो, काय ते आमचे भैया दादा यूट्यूबवाले. त्यांच्या गावाला जवळजवळ आम्ही 11 वर्षापासून सेवा करतोय. म्हणून ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाकरता हाजरी लावण्याकरता आले. विठाला म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की नामाविनमुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. अहो अनंत पुण्य असावं लागतं तेव्हा माणसं सगळी कीर्तनात येतात. हा कीर्तनात येण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं. तुम्हाला प्रमाणासहित पुरावे दिले. कुठलाही कीर्तनकार बोलत असताना त्याला पुरावा असला पाहिजे, नाही तर त्याला महत्व नाही. आणि कीर्तनात बोलत असताना असं बोललं पाहिजे महाराज, काय कीर्तनाची मर्यादा आहे. काय भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती अंतरी श्री हरीची ठसावी, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या इच्छेने देशील त्यातलं मला काही नको. काय तुझ्या इच्छेने देशील त्यातलं मला काही नको. मला माझ्या इच्छेने हवंय दान. काय माझ्या इच्छेने हवंय दान. तू देशील त्यातलं काही नको. अरे देवा तू अनेकांना दाना दिलीस. काय तुझ्याकडे एक मागणारा आला होता, सुदाम ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, म्हणून धावून या तुझ्या भेटी लागी आला, मुष्टीभर पोयासाठी गाव सुवर्णाचा दिला. काय यातलं काही नको देवा मला. काय कारण हे सगळं माईक आहे. अनेक न लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. यातलं भगवंत मला काही नको. देणे असेल तर फक्त देवा. तुकाराम महाराजांनी काय या अभंगामध्ये योगक्षमाची भाषा वापरलेली आहे महाराजांनी. योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त होणे याला म्हणतात योग, आणि प्राप्त झालेली वस्तूचं रक्षण करणे याला म्हणतात क्षेम. उठाला म्हणून महाराज म्हणतात, देवा मला तुला देण्याचीच इच्छा असेल तर हे दे की मला तुझा विसर नाही पडला पाहिजे. काय आणि माझा विसर जर नाही पडला, काय देवा तुझा विसर जर मला जर नाही पडला तर माझ्यावरची जबाबदारी मी सांगतो. मी काय कराल? गुण गाईन आवडी आवडी, गुण गाईन आवडी, हे जी माझी सर्व जोडी, हे जी माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी आवडी, गुण गाईन आवडी. महाराज म्हणतात, देवा मी तुझं गुणगान आणि आवडीने गायलं पाहिजे. महाराज आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी, सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. महाराज म्हणतात, देवा मी तुझं गुणगान. भगवंताचे गुण किती आहेत? अनंत गुण आहेत भगवंताचे. त्याचे रूप अनंत आहेत, त्याचे वेश अनंत आहेत, त्याच्या लीला देखील अनंत आहेत, आणि त्याचं नाव देखील अनंतच आहे. महाराज काय भगवंताच्या सगळ्या गुणापैकी 6 गुणाचं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं.
ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य सम्राट, माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबराय खूप सुंदर वर्णन करतात. काय कधीतरी ज्ञानेश्वरी वाचत चला. अरे आमच्याकरता एवढे महान ग्रंथ निर्मित केले ज्ञानोबरायांनी. किती ग्रंथ केले महाराज. आम्हाला वाचण्याकरता वेळ नाही महाराज. अहो वाचलं पाहिजे कधीतरी. ज्याने एवढं आयुष्य दिलं आम्हाला, काय फोकट दिलं, त्या भगवंताचा रूल आहे आम्हाला, आमच्यावर आहे की नाही. त्याने हा जीव दिला महाराज. ज्याने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन. एवढा नरदेह दिलेला आहे महाराज. अतिशय दुर्मिळ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. किती दुर्मिळ आहे महाराज. खूप सुंदर वर्णन करतात. नरदेह दुर्लभ जाना रे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना हो, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे. काय म्हणतात महाराज. नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. काय कलियुगामध्ये खूप थोडं आयुष्य राजा. किती खूप थोडं आहे. अल्पायुष्य मानवदेह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोगक्षय. आणि काय भजनाशी उरले ते पाहे का. काय अनेक युगामध्ये आयुष्याची मर्यादा खूप होती महाराज. काय कृत युगामध्ये मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून तर शबरी मातेने 80,000 वर्षापर्यंत भगवंताची वाट पाहिली महाराज. अरे कधीतरी वाट बघायला शिका जरा. 80,000 वर्षापर्यंत वाट पाहत होती महाराज शबरी माता. देवाची परीक्षा नका पाहू, तर प्रतीक्षा करा कधीतरी. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्यानंतर कोणता युग लागला महाराज. त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये पुन्हा एक शून्य कमी झाला. किती राहिले हो बाकी. 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. त्यानंतर पुन्हा कृतयुग, द्वापार युगाचं द्वापार युग लागला महाराज. पुन्हा एक शून्य कमी झाला. आणि आता कोणता युग चालू आहे. कलियुग. कलियुग. आता मी भगवंताला तुमच्या सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करतो. देवा आता आयुष्य किती दिलेलं आहे. 100 वर्षाचं. फक्त देवा याच्यातला एक शून्य कमी करू नको. बिड्या कधी ओढणार, 90 कधी हाणणार. बरोबर आहे की नाही. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने भगवंताला प्रार्थना करतो. अल्प आयुष्य मानव देह. काय अहो आम्ही म्हणजे एवढं आयुष्य कमी आहे, मग भजन केलं पाहिजे का नाही. ज्याने दिलं. अहो हा जीव जेव्हा आईच्या उदरामध्ये असताना भगवंताला प्रार्थना करत होता. काय अरे देवा मला फक्त याच्यातनं बाजूला काढ, बाहेर काढ, मी तुझं रात्रंदिवस चिंतन करन. एक वेळ कारी या दुःखावे गळे, एक वेळ कारी या दुःखावे गळे, दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवो. आठविना पाहे हा माझा नवस, आठविना पाहे हा माझा नवस. तो जीव पुढं काय म्हणतो पा. रात्र ही दिवस पांडुरंग, रात्र ही दिवस पांडुरंग. म्हणतो का हा जीव. रात्रंदिवस म्हणतो. सचिन महाराज रात्रंदिवस म्हणतो का हा जीव. नाही म्हणत महाराज. काय जेव्हा त्याने भगवंताला विनंती केली, देवा अरे मला याच्यातनं बाहेर काढ, मी तुझं नाम चिंतन करेल, पण करत नाही. खूप अवघड परिस्थिती दादा. जेव्हा हा जीव जेव्हा बाहेर आल्याच्या नंतर भगवंत त्याला विचारतात, का रे तुम्हाला आईच्या उदरात तर तू वचन दिलं होतं मी तुझं रात्रंदिवस भजन करेल. तेव्हा ते पुन्हा काय म्हणतो, कसं म्हणून रडतं की हा केव्हा म्हटलो होतो, केव्हा म्हटलो होतो. बरोबर आहे की नाही. म्हणून महाराज आम्ही वचन दिलेले भगवंताला,
मग भजन केलं पाहिजे. सुंदर असा नरदेह मिळाला आणि या नरदेहाला येऊन जर भजन करत नसाल तर आपला जन्म वाया जाईल. महाराज सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्म जर वाया जाऊ द्यायचा नसेल दादा, कारण एक विचार करा, आयुष्य खूप थोडं आहे, त्याच्यात बालपण आहे, पुन्हा तरुणपण आहे, पुन्हा जरा म्हणजे म्हातारपण. कधी करणार भजन हो? बाळ अवस्था खेळण्यात जाते महाराज. बाल अवस्था खेल गवायो, बाल अवस्था खेल गवायो, जब जवानी तब माना धना रे, जब जवानी तब माना धना रे, बीत गए दिन, बीत गए दिन, भजन बिना रे, भजन बिना रे, भजन बिना रे. अहो तारुण्यामध्ये मनुष्य बोलायला वेळ नसते महाराज. तो आपल्या मस्तीत असतो, मस्तीत. म्हणून महाराज म्हणतात, काय विषय चालू होता आपला की ज्ञानोबराय काय सांगतात, तुम्ही कुठेही फिरून या पण फुट्यावर टायमाला या, याला फार महत्व आहे. कुठं जाऊन या. म्हणून ज्ञानोबराय सगळ्या गुणाचा समावेश या 6 गुणामध्ये. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ मनोनितो भगवंतू. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे भगवंताचे 6 गुण आहेत महाराज. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या गुणाचं वर्णन करणार, लीलेचं वर्णन करणार, रूपाचं वर्णन करणार, वेशाचं वर्णन करणार. काय भगवंताचे 10 अवतारा व्यतिरिक्त भगवंताचे अनंत अवतार आहेत. काय अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी संक चक्र गदा पद्मसहित करी. म्हणजे अनेक अवतार आहेत महाराज त्या भगवंताचे. काय अनेक भक्तांकरता भगवंताने अवतार धारण केला. काय तुम्ही भगवंताचं विस्मरण नका होऊ देऊ. काय भगवंताचं विस्मरण जीवनात झालं नाही पाहिजे महाराज. तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या, काय तुमच्यावर किती जरी संकट आले तरी भगवान ते निभावून घेऊन जाणार महाराज. संत मीराबाई या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये अनेक महिला संत झाल्या. त्यामध्ये मुक्ताबाई असेल, बहिणाबाई असेल, संत सखुबाई असेल, अनेक संत झाल्या. अहो त्यांचा अधिकार काय होता महाराज? अहो जो भगवान परमात्मा कोणाच्या हातात न सापडणारा, काय कोणाला न सापडणारा तो सुद्धा धरला महाराज. आता उद्या तर काला आहेच, परंतु सांगून जातो थोडं. अनेक गोपिकांनी धरण्याचा प्रयत्न केला भगवंताला, लागला का वाटे. भगवान खोड्या करत होते, दही दूध चोरत होते भगवान. कारण त्या भगवंतांनी चोरी नाही केली महाराज, त्यांनी चित्ताची चोरी केली. आणि ज्या वेळेला यशोदा माता म्हणते, तुम्ही सगळे गाराने घेऊन येत आहे माझ्याकडे, तुम्ही मला माल मुद्द्यासहित पकडून आणा. माल मुद्द्यासहित जर पकडून आणलं तर मी मग खरं मानेल. तो सापडणारा एवढा सोपं नाही महाराज. हा ब्रह्मविदीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी राम. हा ब्रह्मविदीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. कसं येणार महाराज? परंतु आमच्या जनाबाई महाराजांनी बाकी धरला नाही तर बांधला असा. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. बांधो निया
चोर भल्या भल्यांना सापडला नाही. तो चोर आमच्या श्री संत जनाबाई महाराजांनी धरला. गळा बांधो निया दोर धरीला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. काय अधिकार असला पाहिजे महाराज, काय काय अधिकार असला पाहिजे जनाबाई महाराजांचा की तो पंढरीचा चोर धरला. एवढा अधिकार होता महाराज. काय ज्यांनी दास्यत्व पत्करलं श्री संत नामदेव महाराजांचं, ज्ञानाचं नाही. अहो जिथे ज्ञान आहे तिथे अहंकार आहे, जिथे प्रेम आहे तिथे आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि अशा जनाबाई महाराजांनी तो पंढरीचा चोर धरला महाराज. एवढा महिला संतांचा एवढा अधिकार होता महाराज, हे सामान्य नव्हे. म्हणून मीराबाई बद्दल मी बोलत होतो. 5 वर्षाची मीराबाई, एवढी सुंदर महाराज, एवढी देखणी, एवढी रूपवती आणि राजाची मुलगी होती. एवढी सुंदर मीराबाई. असं घडलं. मीराबाईचे आई वडील राजा राणी रोज भगवान कृष्णाच्या पूजेकरता जात होते महाराज. भगवान कृष्णाची पूजा करत असताना ते एकच म्हणू लागले, मेरे भगवंताला म्हणायला लागले, कृष्णा अरे माझ्या मीरेचा सांभाळ कर. आणि मीराबाईने आपल्या आयुष्यात ठरवून घेतलं की मला जगाचा मालक, विश्वाचा मालक, ज्याच्या सत्तेने वेद बोलतो, सूर्य चालतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. असा विश्वाला चालवणारा भगवान परमात्मा, त्याच्या सत्तेने महाराज या वृक्षाचं पान हलतं. वृक्षाचे हे पान हले ज्याची सत्ता, राहिले अंता मग कोठे तुझी हसी बोल तुझी दासी बोल तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. काय चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. आणि मीराबाईने समजलं माझा सांभाळ कृष्ण कन्हैया करणार आहे. मीराबाईने ती मूर्ती घ्यावी, देवाची पूजा करावी आणि त्या भगवंताजवळ झोपावं महाराज. कारण त्याला सोपवलेलं होतं महाराज. मीराबाई जोपर्यंत लहान होती तोपर्यंत खूप भजन करायची. आणि जशी उपवर झाली महाराज तसे लोक निंदा करू लागले. मीराबाईला जेव्हा लग्न उपवर झाल्यामुळं मीराबाईचा विवाह करण्याकरता महाराज जेव्हा पाहिलं तेव्हा मीराबाई म्हणते, मी त्या कन्हैयाशी लग्न केलं. तेव्हा लोक म्हणू लागले मीराबाई पागल झाली हो. आणि परमार्थात पागलच व्हावं लागतं महाराज. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई रे, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई.
मीरा मस्तानी हो गेली. तेव्हा लोक निंदा करू लागले महाराज. तेव्हा खूप समजून सांगितलं. लोक निंदा करू लागले महाराज. लोग कहे मीरा भई रे बावरी. लोग कहे मीरा भई रे बावरी. बाप कहे कुलनासी रे ना. लोक निंदा करू लागले मीराबाईची. काय तेव्हा राजाने खूप समजून सांगितलं. तेव्हा बंदीखान्यात टाकलं मीराबाईला. आणि मीराबाई महाराज बंदीखान्यात असताना सुद्धा भगवंताचं भजन चुकवलं नाही महाराज. काय मी काय सांगत होतो तुम्हाला की त्या मीराबाईचा महाराज काय भगवंतावर विश्वास असला पाहिजे. तुम्हाला जर स्मरण जर राहिलं, विस्मरण जर नाही झालं तर अनेक अडचणीतून भगवान परमात्मा आपल्याला सोडवल्याशिवाय राहत नाही महाराज. मीराबाई बंदीखान्यात भजन करायच्या. हरे कृष्णा हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मीराबाई भगवंताला म्हणू लागली, देवा अरे कन्हैया मला सत्संगती मिळत नाही, मला यातून बाहेर काढा. पुन्हा भगवंतानी महाराज बाहेर काढलं. मग तर काय माऊली, मीराबाईनी पायात घुंगरू बांधले. हो घुंगरू बांधले आणि मीराबाई नाचू लागली महाराज. नाचूंगी 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 मैं तो हरे गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरे गुण गावत नाचूंगी नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 जय हो तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठा बैठा कर अपने मंदिर में बैठा बैठा कर गीता भागवत वाचूंगी वाचूंगी नाचूंगी 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 मैं मैं तो तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत. अरे त्या